मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतर कर्नल पुरोहित हे पुण्यात दाखल झालेत। कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घराजवळ जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे। कर्नल प्रसाद पुरोहित यांचं ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत केलं जाणार आहे। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। जल्लोषामध्ये त्यांचं स्वागतही केलं जाणार आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ते दोषी होते। 17 वर्षांनंतर या संपूर्ण खटल्याचा निकाल लागला। प्रतिनिधी बालाजी बोत्तार आपल्याला अधिकची माहिती देतात। बालाजी, काय सध्या त्या ठिकाणी वातावरण आहे आणि त्या ठिकाणच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या सुद्धा काय भावना आहेत? माधुरी, कर्नल पुरोहित जे आहेत ते निकाल लागल्यानंतर पुण्यात दाखल होत आहेत। निर्दोष मुक्तता झालेली आहे, कोर्टाने त्यांची केलेली आहे। त्यानंतर हे सगळे स्थानिक नागरिक जे आहेत ते स्वागत करत आहेत। त्यासाठी एक खुली जीप जी आहे ती तयार करण्यात आली आहे। 2 तिरंगे त्यावरती लावण्यात आले। ढोल ताशाचा गजर आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये फुलं आहेत। ज्यावेळेस ते इथं दाखल होतील त्यावेळेस ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल, जंगी स्वागत केलं जाईल। कारण मोठा संघर्ष जो आहे तो त्याने पाहिलेला आहे आणि त्याचा सगळ्याचा आनंद जो आहे तो या सगळ्यामध्ये काय नेमक्या भावना आहेत? तुम्ही थांबलाय स्वागताला? माझ्या मैत्रिणीचा धाकटा भाऊ आहे प्रसाद, त्याला लहानपणापासून मी बघितलेलं आहे आणि त्याला इतकं त्रास सहन करावा लागला। 17 वर्षानंतर आज तो घरी येतोय, त्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे। अनेक नागरिक आहेत, वेगवेगळे वादन सुद्धा करतायत, काय भावना आहेत तुमच्या? मला याच्यातनं एवढंच म्हणायचं आहे की अग्निपरीक्षा सीतेला द्यायला लागते। जी सती पतिव्रता आहे तिला अग्निपरीक्षा द्यायला लागते आणि या सर्व मंडळींनी ज्यांच्या हे कुभान रचलं गेलं आणि त्यांना अडकवण्यात आलं, त्यांची सतीत्वाची अग्निपरीक्षा होती आणि त्या अग्निपरीक्षेतनं अत्यंत तावून सुलाखून 52 कशी सोनं जसं यावं झळाळून तशी मंडळी आलेली आहेत। कर्नल साहेब ज्यांनी केवळ माती ही मातृभूमी हाच विचार ठेवला ते कर्नल साहेब आज येत आहेत तिथे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। राष्ट्रप्रथम वंदे मातरम, मां भारती की जय। माधुरी, बघतोय आपण आता कर्नल पुरोहित जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या गाडीच्या बाहेर सगळ्या समर्थकांचा जो घराट आहे त्यांचं जंगी स्वागत करण्यात येईल। याच गाडीतून कर्नल पुरोहित जे आहेत ते पुण्यात दाखल झालेले आहेत। मुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात येतोय। जवळपास 17 वर्षानंतर हा सगळा जो क्षण आहे तो प्रत्येका या भागात जे कर्नल राहत होते त्या भागातले प्रत्येकाचे बहीण भाऊ सगळेजण जे आहेत ते कर्नल यांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत आणि हे जंगी स्वागत जे आहे ते जर पाहायला मिळते। मोठा उत्साह आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचं स्वागत करतोय। फुलं त्यांच्यावर वर्षाव केला जातो मुलांचा। त्याचबरोबर या ओपन गाडीमधून जे आहे ते कर्नल पुरोहित त्यांना सगळ्यांचा हा सत्कार जो स्वीकारणार त्यांच्या ते दिवशी जे आहे ते आपण पाहतो की या गाडीमधून बाहेर येतील आणि ते सगळ्या जीपमध्ये दाखल होतील। औक्षेप केलं जाईल, त्यांना ओवाळलं जाईल, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्या केल्या जाणार आहेत। या ठिकाणी आलेले आपल्याला बालाजी, धन्यवाद। निर्दोष सुटल्यानंतर कर्नल पुरोहित हे पुण्यात दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचं स्वागत केलं जात आहे। तसंच पुष्पवृष्टी सुद्धा त्यांच्यावर केली जाते। ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। सध्या ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतरची जी सगळी ताजी दृश्य आहेत त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते। त्यांचे सर्व जवळचे निकटवर्तीय समर्थक सगळ्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। 17 वर्षांनंतर या सर्व खटल्याचा निकाल लागला आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ते पुण्यात दाखल झाले आणि पुण्यात दाखल झाल्यानंतर आता त्यांचं स्वागत केलं जात आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये सुद्धा त्यांचं स्वागत केलं जातं। त्यांना आता सध्या फेटा सुद्धा बांधला जातो। पुण्यामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि त्यांच्या घराजवळच ही सगळी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे।
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल हा 17 वर्षांनंतर लागला। त्या प्रकरणामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित हे दोषी होते। त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ते पुण्यामध्ये दाखल झाले आणि 17 वर्षांनंतर ते आपल्या निवासस्थानी परतल्यानंतरचा हा सगळा त्यांचा उत्साह पाहायला मिळतो आहे। त्यांचं स्वागत केलं जातं जल्लोषामध्ये, तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पुरोहित यांचा स्वागत समारंभ पुण्यामध्ये आयोजित केला गेलेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल लागला। त्या निकालामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली गेली। 17 वर्षांनंतर हा निकाल लागलेला। यात कर्नल प्रसाद पुरोहित हे सुद्धा दोषी होते। आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ते आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत केलं जात आहे पुण्यामध्ये। बाहेर सुद्धा सगळ्या स्वागताचा तयारी पाहायला मिळते आहे। ढोल ताशांचं सुद्धा गजरामध्ये त्यांचं सगळं स्वागत केलं जाते। पुष्पवृष्टी सुद्धा ज्यावेळेस दाखल झाली त्यावेळी करण्यात आली। फेटा बांधून सुद्धा त्यांचं इथे स्वागत केले जात आहे। त्यांचे जवळचे असतील, समर्थक असतील, या सगळ्यांकडून आनंदाची भावना सुद्धा व्यक्त केली जात आहे। 17 वर्षांनंतर ते पुन्हा आपल्या घरी परतलेले आहेत। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर प्रसाद पुरोहित हे पुण्यात दाखल झाले आणि आता त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलं जात आहे। तसंच त्यांचे समर्थक निकटवर्ती असतील, त्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांच्या घराच्या परिसरामध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, कसं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि भावना सुद्धा कशा आहेत त्यांच्या समर्थकांच्या? धन्यवाद बालाजी। Come home in a different state of mind. Today I am being welcomed by my own people. It's a family affair going on. This society is a family to me. I have been born and brought up out here itself. So all these people, they have seen me like from a baby. Okay. So